चित्र बदलणार का? नक्कीच ह्या वेळेला चित्र बदललं जाईल. कारण लोकांची मानसिकता अशी आहे की आपल्या घरचा उमेदवार असावा. कारण आपला सुर्वेनगर प्रभाग हा पूर्वीचा 79 आणि आता तो समावेश झालाय की प्रभाग क्रमांक 20 मध्ये समावेश झाला. त्यामध्ये 5 प्रभाग झालेले आहेत. म्हणजे जुने प्रभाग 5 असे साळोगीनगर असेल, सुर्वेनगर असेल, तुळजाभवानी असेल, आपटेनगर असेल, त्यानंतर कनेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर आणि जिवबा नाना असे 5 पूर्वीच्या मतदारसंघाचे मिळून 20 प्रभाग झाला. त्यामध्ये 32,600 मतदान आहे. त्यामध्ये काही फेरबदल झालेला आहे, काही मतदार इकडे येणार आहेत. असं आमच्या दृष्टिकोनातून असं वाटतं की ते 33 ते 34 हजार मतदान या प्रभाग क्रमांक 20 ला होऊ शकेल. आता या प्रभागाचा मोठा म्हणजे परिसर मोठा झालेला आहे. 5 प्रभागाचा मिळून हा मोठाच्या मोठा प्रभाग झालेला आहे. तर या प्रभागातील मुख्य समस्या काय वाटतात तुम्हाला? आता भौगोलिक दृष्ट्या सुद्धा 5 हा प्रभाग क्रमांक 20 खूप मोठा आहे आणि मतदाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप मोठा आहे. तर यामध्ये लोकांचं एकच असं आहे की सगळ्यात मोठी म्हणजे की ह्या प्रभागाला किंवा ह्या परिसराला म्हटलं तरी परिसर म्हणण्याचं कारण की प्रभाग 20 म्हणून नुसतं चालणार नाही. 19 आहे, 9 आहे. ह्यासाठी हॉस्पिटलची फार मोठी गरज आहे. शासनाचं हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटल व्हावं. आणि इथं ह्या भागामध्ये सर्वसामान्य लोक खूप राहतात.